प्रॉपर प्रामाणिक खेळाडू वृत्ती संयम या सर्व गोष्टी विजन दूरदृष्टी या सर्व गोष्टी ठेवूनच मैदानामध्ये उतरणं गरजेचं आहे. खरं तर जाऊया मैदानाकडे ज्या ठिकाणी परत एकदा ऋतिक आणि जमेची बाजू कोणती असेल पिस्तूलसाठी तर आता 3 ते 4 दिवसांचा मला वाटतं 3 दिवसांची विश्रांती आणि समोरची टीम थोडीशी दमछाक झालेली आहे. खरं तर पाहिलं इम्युनिटी पॉवरचा जर विचार केला तर थोडा कुठंतरी आणि त्याच्यानंतर अगदी त्यांची दमछाक जरी झाली असेल तरी त्यांच्यासाठी ती अजून एक जमेची बाजू आहे की चेंडू आणि बॅट यांचं समीकरण या दिवसात मैदानावरती कसं आहे ते त्यांनी आजमावलेलं आहे. रमाकांत धनाजी पाटील उर्फ गावातील सर्वांचा फेवरेट रामा प्लीज वेलकम मंचावरती यायचं आहे. डी चिकन शॉपचे प्रोप्रायटर जाऊया क्वालिफाईड पंच ग्रीन सिग्नल देत आहेत. पहिला चेंडू नितेश भोईर भारतीय जनता पार्टीचे युवा नेतृत्व यांच्याकडून रोख रक्कम 251 रुपयाची धनराशी. अतिशय सुरेख पॉइंटच्या दिशेने एक्स्ट्रा कव्हर वे टू आउट ऑफ बाउंड्री चौकार जातोय पहिल्याच चेंडूवरती. पुढचा चेंडू दुसरा चेंडू घेऊन जाईल सीतेश टू ऋती गावण. ओ जोरदार अपील करण्याचा प्रयत्न होता. शरीर यष्टीला आदलला मनगटाच्या साह्यानं टोलवण्याचा प्रयत्न होता. कलाइयों के सरे मोडने का प्रयास. या वलेस मात्र कुठेतरी फंबल झाला ऋतिक. इथं मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली. सीझन 2 मध्ये फार्मात आलेला हा ऋतिक किंबहुना एक रायझिंग स्टार होता. पाहता पाहता गोलंदाजीतून आपली ओळख निर्माण केली. परत एकदा उत्तम खेळू लागला. एसएससी इंडियन संघाचा कर्णधार झाला. याला म्हटलं जातोय यश. हो फर्स्ट स्लिप मध्ये असणारा इथं मात्र सराव क्षेत्र कोणतंही निवडा आणि अगदी त्या क्षेत्रासाठी सराव फार महत्त्वाचा आहे. तो सराव आणि त्या सरावाची उणीव यावेळेला प्रवीण घासे 365 दिवसांमधून किंबहुना 360 दिवस व्यावसायिक क्षेत्रात स्मार्ट सिटी डेव्हलपरकडे कॉन्सन्ट्रेट असतात. किंबहुना MPL म्हणजे एक अस्तित्वाची आणि स्वाभिमानाची स्पर्धा आहे. किंबहुना मोठी जुईच्या टेनिस क्रिकेटच्या अभिमानाची. या स्पर्धेमध्ये सिलेक्ट झाले ते म्हणजेच शिवाज्ञा प्रेस एंटरप्राइजेस. आज जर प्रेस एंटरप्राइजेसच्या संघ मालकाकडे कॅमेरा गेला तर एक वेगळा लुक पाहायला मिळेल. 2 पर्वांमध्ये जसा दिसायचा मैदानावरती. हो परत एकदा जोरदार कडा प्रहार करण्याचा प्रयत्न. लेग स्टिकच्या थोडासा बाहेरून जाणारा चेंडू. गिरीश या वेळेला मात्र चेंडू मिस करतोय. सिद्धार्थ म्हणजे सिद्धेश जोशी कल्पेश भोईर आणि कार्तिक पाटील यांच्याकडून प्रत्येक झेलसाठी रोख रक्कम 200 रुपयाची 500 रुपयाची धनराशी आहे. आज फायनल डे आहे आणि या वेळेस नक्कीच इथं आणि डाय मारून जर झेल पकडला तर 1000 रुपये. अतिशय सुरेख जाणार चेंडू. या षटकातील आलेला गिरीच्या बॅटमधून पहिला तर सांघिक दुसरा चौकार. शेवटचा चेंडू चांगला चेंडू फेकलाय. खऱ्या अर्थानं पंडित सर सांगू इच्छितो की तब्बल आज MPL ला 4 सलग्न चौथा वर्ष आहे आणि तब्बल 4 वर्ष झगडत असलेला हा संघ SSD इंडियन्स चषकाकरिता खऱ्या अर्थानं एक संघ फक्त या पर्वामध्ये जुना आहे परंतु 3 संघ या पर्वामध्ये नवीन आहेत. खऱ्या अर्थानं 4 वर्ष संलग्न जो फायनल करिता झगडत होता SSD इंडियन्स तो संघ या पर्वामध्ये यशस्वी होताना दिसतोय. एकदा जोरदार टाळ्या होत्या यशस्वी संघासाठी आणि संघाच्या सर्व खेळाडूंकरता. नक्कीच या पर्वामध्ये तुम्ही पाहताय 3 संघ यंदाच्या वर्षी नवीन आलेत. SSD इंडियन्स, प्रीतान प्रिन्स 11 आणि काव्या एंटरप्राइजेस तिन्ही आणि चौथा संघ असेल शिवाज्ञा प्रेस एंटरप्राइजेस. या 4 संघाचे हार्दिक अभिनंदन. खऱ्या अर्थानं 4 संघामध्ये अद्यापपर्यंत कोणताच संघ चॅम्पियन ठरला नाही पंडित सर. आणि या वेळेला शिवाज्ञाची गरुड झेप त्याकडे आहे. आज सकाळपासून जर त्यांचा उत्साह
खेळाडूंपेक्षा संघ मालकांचा जर उत्साह बघितला आपण तर तो प्रचंड मोठा आहे. यावेळेस जाऊया की शिवाज्ञ आगे कुछ करतोय की त्याला रोखण्यासाठी या मॅच आणि निश्चितच आजचा गट सुद्धा रॉबिन राऊंड मेथडनं खेळविला जाईल याची नोंद घ्यायची आहे. दुसऱ्या षटकानंतर दिला जाणारा चेंडू हा जुना असणार. त्याचबरोबर अशा काही सूचना आहेत. रिओ ओनली अंपायर अदरवाईज फेल डिसिजन. अतिशय सुरेख मांडण्याचा प्रयत्न. या वेळेला चेंडू जातोय वन बाउन्स सीमा रेषेच्या बाहेर आलेला एक दर्जेदार चौकार. आखूड टप्प्याचा चेंडू अगदी एखाद्या सुईमधून धागा ओवावा त्याप्रमाणे मात्र चेंडूला पाठवला. सरळ सीमा रेषेच्या बाहेर आलेला चेंडू मात्र येतोय खणखणीत चौकार. टू बॅक आपल्या बॅटमधून अतिशय सुरेख मांडण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल उंची जास्त लांबी ही तेवढीच आहे. चेंडू परत जातोय. 3 चौकार. चौकारांची हॅट्रिक पाहायला मिळतोय इथे. ते चौकार दुसऱ्या चेंडूवरती चौकार तिसऱ्या चेंडूवरती. मला वाटतं आतापर्यंत ही हॅट्रिक तिसरी हॅट्रिक चौकारांची MPL सीझन 4 मध्ये. आपल्या गावातील ओला आणि अगदी ओला म्हणजे जनसेवेसाठी असणारं एक माध्यम आहे. त्या ओलाचे मालक आदरणीय योगेश कामोटकर यांना विनंती असेल योगेश कामोटकर यांना विनंती आहे की प्लीज आपण मंचावरती यायचं आहे. तर त्यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपये आमच्या या आयोजनासाठी येतो आहे. प्रथमतः त्यांचं मनस्वी मनपूर्वक शब्द सुमनानं सहर्ष स्वागत आहे. तर अक्षय आतापर्यंत हा दुसरा षटक प्रगतीपथावरती आहे आणि दुसऱ्या षटकावरती मात्र चौथ्या चेंडूवरती टोलून काढलेल्या फटक्यावरती 1 धावसंख्या पूर्ण केली गेली. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक आणि दुसरं षटक घेऊन आलाय तनुज कोहली. एक सलसलतं रक्त खऱ्या अर्थाने यंगस्टार आहे. मागच्या गतवर्षी त्यानं सुंदर परफॉर्मन्स दिला. त्याच्या जोरावर यंदाही शिवाज्ञानं त्याच्यावर बोली लगावली आणि त्याला या संघामध्ये खेळण्यास प्राचारण केला आणि पुन्हा एकदा गोलंदाजी तयार. तनुज कोहली राईट आर्म ओव्हर द विकेट. गिरीश गोवारी पुन्हा एकदा खोलवर टप्प्यावर टाकला चेंडू. कार्पेटच्या साहाय्याने चेंडू फील्ड करेल सनी भोपी. चेंडूला फील्ड करत असताना 1 धावसंख्या मिळाली. 1 धावसंख्येनं धावफलकाला संघ पोहोचतोय 23च्या घरात. 23 लॉस ऑफ नन विकेट. यावेळी दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. दुसऱ्या षटकातील शेवटचा अंतिम चेंडू. या षटकामध्ये आलेले 3 चौकार. हा चेंडू बॅटची लिडिंग एज. पुन्हा एकदा फर्स्ट स्लिप कडे चेंडू जातोय. प्रवीण घाशे चेंडूला फील्ड करतील आणि बघता बघता दुसऱ्या षटकाची समाप्ती. मॅन्डेटरी पॉवर प्लेचे 2 षटक समाप्ती होत आहेत. 2 षटकानंतर संघाची धावसंख्या धावपटला 23-23. खऱ्या अर्थाने SSG संघाची जमेची बाजू असेल. अद्यापर्यंत कोणत्या प्रकारचा विकेट फॉलोअप झाला नाही. सुंदर गोलंदाजी खऱ्या अर्थानं बघायला मिळालं तर पहिला षटक घेऊन आला जितेश भोईर. कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट. खऱ्या अर्थानं पहिल्या दिवसापासून ज्या उमेदीनं खेळतोय ना हा कर्णधार तशाच पद्धतीचा जज्बा जुनून अद्यापर्यंत या सामन्यामध्ये टाकतोय पुन्हा एकदा जितेश भोईर. वैयक्तिक पहिलं संघाकडनं दुसरं षटक घेऊन आलाय. पंडित सर जितेश भोईर बद्दल काय म्हणाल? खरं तर जितेश सुरुवातीला जेव्हा पहिल्या दिवशी उतरला तो उत्साह बघितला. नाणेफेकीचा कौल त्याच्यासोबत होता अंकेश कामोटकरचा आणि अंकेश कामोटकर सोबत पहिला सामना खेळत असताना प्रतिस्पर्धी टीमनं किंबहुना मला वाटतोय 100हून
84 की 87 80 धावसंख्या 83 धावसंख्या उभारल्या होत्या आणि प्रतिस्पर्धी सोबत खेळत असताना आपल्या समोरचे 5 शिलेदार म्हणजे पहिली फली किंबहुना मधल्या फलीपर्यंत सर्व खेळाडू हे बाद झाले होते. संपूर्ण पारी स्वतःच्या खांद्यावरती घेतली आणि अर्धशतकी खेळी करून हा खेळाडू हा कर्णधार एक यशस्वी कर्णधार म्हणून पहिल्याच पर्वातील पहिल्या मॅचमध्ये पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. पॉवर प्लेचा वेळ मात्र आणि निर्बंध मात्र तुटले सुटले जात आहेत. या वेळेला पॉइंटच्या दिशेनं सिद्धू युवराज सिंगच्या अतिशय सुरेख शॉट फुल टॉस चेंडू होता. इथं काय होणार, जाईल का चेंडू सीमारेषे लगत अडवला जाईल. तोपर्यंत सन्नी मात्र फंबल होतोय. एक धावसंख्या पूर्ण केली आणि एक धावसंख्येबरोबर धावसंख्या वधारली गेली. धावसंख्या धावपटालावरती एक निशी वाढताना दिसतोय, ती 24च्या घरात. 24 लॉस ऑफ नन विकेट्स विदाऊट विकेट, कोणत्याही प्रकारची सफलता प्राप्त नाही. अतिथी कक्षातील अनेक मान्यवर आहेत जे की मान्यवर आमच्या प्रेमापोटी या ठिकाणी आहेत आणि निश्चितच त्यांचा आदरपूर्वक सन्मान एका षटकाच्या नंतर केला जाईल. अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न डीप मिड विकेटकडून चेंडू सरळ मिड विकेटकडून डीप मिड विकेटकडे असणारा ज्ञानेश्वर मात्र चेंडूला फेल करतो. तोपर्यंत एक धावसंख्या पूर्ण होतोय. एक धावसंख्येमध्ये भर पडतोय. काही चिवट खेळाडू आहेत मोठी जुईच्या टेनिस क्रिकेटमध्ये. मग जीवन सारखा खेळाडू असेल, प्यादी सारखा खेळाडू असेल, निलेश सारखा खेळाडू असेल, हे अनुभव आणि त्याचबरोबर अगदी त्यांची चिकाटी ही मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो. ऑफ स्टिकच्या बराचसा बाहेरून जाणारा चेंडू क्वालिफाईड पंच हेरतायत, स्वैर मारा घोषित करतायत. दुपांडा एंडकडून जाणारा चेंडू क्वालिफाईड पंचांना मात्र एक दूषित एक खराब मारा घोषित केला. अक्षय, खरं तर पहिला आव्हान तर चेंडू असेल या इनिंग मधील. हर्ष बाबू एक अनुभवी गोलंदाज, मोठीजू ग्रामीण टेनिस क्रिकेटमधून ज्या खऱ्या अर्थानं गोलंदाजी करत असताना आजच्या दिवसामध्ये तुम्ही पाहता शिवाज्ञा फ्रेसी एंटरप्राइजेसमधून गोलंदाजीचा भार सांभाळत असताना बेस्ट बॉलरमधून ज्याची वर्णी लागली असा हर्ष बाबू मैदानावर दाखल झालाय. खऱ्या अर्थानं वैयक्तिक कोट्यातील 3 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावपटलावर 26. यावेळेस काय कमालीचा कमबॅक, खऱ्या अर्थानं पूर्णतः जखडून ठेवलंय. 2 सिंगल 1 अवांतर आणि 2 निर्धाव. आता या फॉर्मॅटमध्ये खेळत असताना अक्षय लक्षात ठेवणं गरजेचं आहे की 5 षटकांचा सामना आहे. म्हणजे याच्यानंतरचा येणारा जो षटक असणार आहे किंवा हे 2 षटक आहेत हे हाणामारीचे असणार आहेत. हर्ष आपल्या षटकातील पुढचा चेंडू इथं मात्र काय होणार, सन्नी नाही करणार चुकी, पकडला जाईल झेल. कधी कधी एस फलंदाज आत्ताच गेल्या मॅच मध्ये ज्याच्या बॅट मधून उंच उंच फटके पाहिले त्याची उंची क्रिकेटमध्ये अगदी तशाच प्रकारचे फटके घेणारा तोच संकेत. तर तोच संकेत मात्र फलंदाजी मार्कवर सज्ज, संपूर्ण यष्टी अगदी आपण पाहू शकाल अशा फलंदाजाला शॉर्ट फुल टॉस चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न होता. तेवढीच उंची तेवढीच लांबी आल्या आल्या आपल्या बॅट मधून दाखवतोय ती नजाकत एका छानशा षटकारातून. बत्तीस धावसंख्या धावपटलावर लगावल्या गेल्यात. चला लगेचच ड्रिंक टाइम संपलं की आपण परत एकदा तोच खेळ पाहायला मिळेल. खरं तर 4 संघानं
उत्तम कामगिरी करून फायनल डे पर्यंत मजल मारली. त्यातील पहिला संघ पहिल्या दिवशीचा तो SSD इंडियन्स, दुसऱ्या दिवशी असणारा शिवाज्ञा, तिसऱ्या दिवशी असणारा प्रिन्सी अँड प्रीता 11 आणि काल मात्र काव्या एंटरप्राइजेस या संघानं मजल मारली. चारही संघ मातब्बर आहेत. कभी तू कभी मैं या उक्तीप्रमाणे मात्र संधी सर्वांना मिळतोय. किंबहुना जे प्रॉपर चॅम्पियनशिपसाठी अगदी पात्र असणारे संघ कधी कधी पहिल्या दुसऱ्याच दिवशी पहिल्या दुसऱ्या सामन्यानंतर लगेचच हार पत्करून, याला लीग म्हटली जातोय. म्हणजे एक वेळ अशी होती की ज्या वेळी उरण प्रीमियर लीगच्या पहिल्या पर्वाचा मिस्टर UPL ठरलेला अंकेश कामोटकर सुद्धा MPL वरती नाव कोरू शकत नाहीत. खरं तर त्याच्यासोबत असणारे सर्व जे खेळाडू आहेत 100% एफर्ट देण्याचा प्रयत्न, योगदान देण्याचा प्रयत्न करतायत, परंतु कुठं चुकलं जातोय याच्यावरती विचारमंथन करणं, विचारमीमांसा करणं गरजेचं आहे. जे की आपण आता सामना संपल्यानंतर अक्षय बघितलं की निनाद ज्या वेळेला आपल्या सर्व स्क्वॉडला घेऊन धावपट्टीच्या बाजूला तो विचारमंथन करत होता, कुठं कुणाचं काय चुकलं हे ज्या वेळेला अगदी त्यातूनच अनुभव मिळतो. आणि परत एकदा विजयाकडे वाटचाल करताना एक प्रचंड आपल्या चाहत्यांचाही त्यावेळेस प्रतिसाद मिळतो. अक्षय, नक्कीच सर, खऱ्या अर्थानं झालेल्या चुकांवर पुन्हा अभ्यास करून मैदानामध्ये उतरणं हे चांगलं करण्याचं यश असतोय. पुन्हा एकदा भिरकावून दिलाय चेंडू, फर्रार फाईनली क्रिजन करत असताना हा आलेला दन 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 करीत खनखनी षटकार. जाऊया परत एकदा मैदानावरती. आतापर्यंत ऋतिकच्या बॅटमधून सुद्धा षटकार आलाय, संकेतच्या बॅटमधून सुद्धा षटकार आलाय. परत एकदा मारण्याचा प्रयत्न, जोरदार अपील करण्याचा प्रयत्न आणि निश्चितच एक छानसा खेळ आपल्याला इथं पाहायला मिळाला. उत्साह, दबाव आणि त्या दबावातून कोणताच परिणाम पंचांवरती पडू शकत नाही, कारण आयोजकांकडून तशी सूचनाच आहे की पंचांवरती कोणत्याही प्रकारचा प्रेशर नसेल. ही महत्त्वपूर्ण सूचना सर्व खेळाडूंसाठी आहे. रणनीती बघितलीत, गलीच्या दिशेने असणारा अलंकार, फर्स्ट स्लिपमध्ये असणारा प्रवीण, सेकंड स्लिपमध्ये असणारा प्रवीण घासे, पॉईंटच्या दिशेनं आपण पाहू शकाल ती सर्वात महत्त्वाची फील्ड आहे, ज्याच्या अगदी 7 ते 8 फरलांगपर्यंत किंवा अतिशय सुरेख मांडण्याचा प्रयत्न, फाईन लेग क्षेत्र निवडला, ऋतिकच्या बॅटमधून आला एक दणदणीत चौकार. उजव्या बाजूनं राऊंड द विकेटनं मारा करतोय अक्कादेवी टेम्पल एंड कडून. स्पर्धा मात्र आता उत्तरार्धाकडे येतोय. शेवटचा दिवस गोड व्हावा या उक्तीप्रमाणे या वेळेला मात्र विघ्नेशजी प्लीज वेलकम, स्वागत आहे. या निमित्तानं आपलं या मंचावरती सविनय सहर्ष स्वागत केलं जातोय. मला वाटतोय निश्चितच एक अभियांत्रिकी पदावरती, एक इंजिनियर पदावरती विराजमान असणारा विघ्नेश कोहली, वेलकम, स्वागत आहे. विनेश कोहली, विनेश शिवदास कोहली गोलंदाजी मार करतो. जितेश परत एकदा संकेतसाठी, लास्ट टू गो, शेवटचा चेंडू. हो, गुड लाईन स्पॉट वरती चेंडू होता. या वेळेला मात्र कर्णधारानं एक 100% एफर्ट दाखवल्या, षटकार गेला करा, परंतु त्याच्यानंतरचे येणारे सर्व चेंडू अक्षय हे निर्धाव निर्धाव आणि एक अशा प्रकारचे होते. पहिल्या चेंडूवर आला षटकार, त्यानंतर दुसरा चेंडू निर्धाव आणि तिसऱ्या चेंडूवर फाईनली एक लॉंग स्टॉप रिझन क्लिअर करत असताना येणारा चौकार. अशा एकंदरीत या षटकामध्ये आल्या 11 धावसंख्या. थँक्यू. तदनंतर जाऊया अतिथी कक्षातील मान्यवरांच्या स्वागताकडे. उपस्थित असणाऱ्या पाहुण्यांमधून अगदी ज्यांचा सन्मान या ठिकाणी व्हावा,
जनसेवेसाठी काळी पिवळी टॅक्सी किंवा रिक्षा काय किंवा ओला काय, रात्री अपरात्री कधीही आपल्या स्मार्ट अँड्रॉइड फोनवरती ओला हा ॲप असेल तर त्या ॲपवरून आपल्याला तात्काळ वाहतुकीची सेवा उपलब्ध करून देणारी ही सेवा आहे. तर आपल्या गावातील ओलाचे मालक आदरणीय सन्माननीय योगेश कामोटकर या ठिकाणी उपस्थित आहेत. तर योगेश जयवंत कामोटकर यांचा आदरपूर्वक सन्मान आमच्या आयोजकांकडून केला जाईल. मी विनंती करतोय विकी पाटील यांना विनंती असेल की प्लीज भाऊ आपल्या पवित्र शुभ हस्ते योगेश कामोटकर यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती करावा. तर योगेश कामोटकर यांचा आदरपूर्वक सन्मान केला जातोय. सातत्यानं जी सेवा आपण समाजाला देत आहेत, जीवन आपल्या षटकातील पहिला, या वेळेला मात्र अतिशय सुरेख मांडण्याचा प्रयत्न डीप विकेटच्या दिशेने चेंडूला फील्ड होत झाली तोपर्यंत एक धावसंख्या पूर्ण करतोय. योगेशजी यांचा आदरपूर्वक सन्मान स्वीकारल्यानंतर मी विनंती करतोय अभियांत्रिकी म्हणजे इंजिनिअरिंग मध्ये मला वाटतोय सार्वजनिक बांधकाम खात्याला इंजिनिअरिंग म्हणून ज्यांची नियुक्ती झाली आणि आपल्या गावातील इंजिनियर आदरणीय विनेश कोहली, जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद त्याच्यासाठी, त्याचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करतोय आपल्या गावातील माजी सरपंच सन्माननीय दीपक भोईर आपल्याला की आपल्या पवित्र शुभ हस्ते विनेश कोहली यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती करावा. डॉक्टर, वकील, इंजिनियर अजूनही प्रतीक्षा आहे. खरं तर वकील बनून झाले. खरं तर अशा प्रकारचे आता वयानुसार आता जीवन याची नेम चुकू लागले. पूर्वी संतोषी मातामधून खेळताना 18-16 फुटावरून सहजगत्या स्टंप हिट केले जायचे या जीवनकडून. इथं मात्र जीवन आता 40+ खेळतोय. धावसंख्या धावपटलावरती वधारली गेली 47, लॉस ऑफ 1 विकेट्स, एक बाद 47. विनेश कोहली आपला आदरपूर्वक सन्मान दीपक भोईर यांच्या पवित्र शुभ हस्ते स्वीकारतायत. कर्तृत्वाचा ठसा आयुष्यातील एक मौलिक क्षण एकदा तुमच्या आयुष्यात आले की तुमचे असे सन्मान होतच राहतील आणि तो मात्र विनेश कोहली स्वीकारताना दिसतोय. आखो टप्प्याचा चेंडू, खरपूस समाचार, काय होणार इथं मात्र झेल भूमीला दान झाला तोपर्यंत पलून काढलेल्या धावा. आणि इथं निश्चित अक्षय बुडत्याचे पाय खोळात, तशा प्रकारे या ठिकाणी निश्चितच क्षेत्ररक्षणाचा एक नमुना पाहायला मिळतो मैदानावरती. लेझी क्रिकेट मैदानावर चालू आहे सर. खऱ्या अर्थानं तुम्ही पाहताय जितेश भोईर यानं चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं मागच्या चेंडूवर, परंतु थ्रो खराब फेकला. परिणामी जीवन यानं डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला परंतु 3 मिळाल्या. आता यावेळीच शेवटचं स्लॉग ओव्हरचं शतक आणि स्लॉग ओव्हर शतकातील चौथा चेंडू घेऊन जाईल जीवन पाटील. एक अनुभवी गोलंदाज समोर असेल ऋतिक गावंड. हा चेंडू शॉर्ट पिच चेंडू यावेळेस काहीसा उचली घेतोय यष्टीरक्षक ज्ञानेश्वर पंडित यांच्या हातामध्ये चेंडू विसावला जातोय आणि हा आलेला निर्धाव चेंडू संघ आहे त्या स्थितीमध्ये 1 बाद 49, 49, लॉस ऑफ 1 विकेट. शेवटचे अंतिम 2 चेंडू असतील पूर्वार्धातील. अर्धशतकी खेळी आता पूर्ण होईल सांगिक असं वाटू लागलंय. या वेळेस मात्र झेल उडाला जातोय. काय होणार ज्ञानेश्वर पंडित डोळ्यासमोर आयफोन 13, 14, 15, 16 झेल समजला नाही. झेल सरळ भूमीला दान झाला आणि इथं मात्र एक धावसंख्या सहजगत्या पूर्ण झाली. अर्धशतकी केली पूर्ण करतोय एस.एस.डी. इंडियन. 50 धावसंख्या धावपटलावरती एस.एस.डी. इंडियन संघाच्या. नेक्स्ट टू गो पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय वाडा एंड कडून मारा करणारा कोल्डमॅन या कंपनीच्या एंड कडून मारा करतोय. आकुट टप्प्याचा चेंडू या वेळेस मात्र निश्चितच अंपायरकडे दाद मागितली जातोय आणि अवांतर स्वैर मारा घोषित केला जातोय. एक अवांतर 1 धावसंख्येमध्ये भर पडतोय. संघ पोहोचला जातोय 51, लॉस ऑफ 1 विकेट. वाव, आतापर्यंत जर संकेतच्या फलंदाजीचा विचार केला ना 2 मॅच मध्ये तर बरेचशा आडव्या पट्ट्यात घेण्याच्या प्रयत्नात संकेत फसला गेलाय आणि हे फटके या वेळेला निर्धाव चेंडूची मोहर दाखवतात. आतापर्यंत षटकं संपली गेली 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 5 षटकं संपली गेली. पहिला सत्र संपला गेला आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळत आहेत त्या 51. तसं पाहिलं तर फक्त आणि फक्त 52 धावांचं टार्गेट आहे. खरं तर लीग मॅचेस म्हणजे अक्षय की एका विजयानं कुणी अगदी विजय होऊ शकत नाही किंवा एका पराभवानं, कारण या रॉबिन राऊंड मेथडनं या ठिकाणी हा पहिला सामना, परंतु पहिला सामना जिंकल्यानंतर एक
परत एकदा एक सायकोलॉजिकल प्रेशर कुठेतरी कमी होतो आणि परत एकदा दुसरा सामना खेळण्यासाठी एक वेगळा उत्साह येतोय. कोण जिंकणार आहे पाहायला मिळेल. तोपर्यंत ऐकूया एक छानशी छानसं संगीत. अतिरिक्त 22 धावा आहेत. या मैदानाचा जर आपण विचार केला तर हॅलो याचा बेस कमी करा आणि हाईज वाढवा. हॅलो तर या मैदानावरती आपण पाहायला मिळेल की कोणता संघ चॅम्पियन ठरला जाईल संध्याकाळच्या अगदी सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तर पाहायचं आहे कशा प्रकारची खेळी या ठिकाणी होतो आहे आणि निश्चितच आपल्या या गावातील एक महत्वाची मानाची स्पर्धा. हॅलो 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 फक्त इफेक्ट करा तिकडनं कमी इफेक्ट मिक्सरवर. फलंदाजी मार्कवरती कोण जाणार ज्यांना मला वाटतं आतापर्यंत 2 अर्धशतकी खेळल्या गेलेल्या आहेत. प्लेअर ऑफ दी सिरीजकडे ज्याची वाटचाल आहे त्याची वाटचाल रोखण्यासाठी कोणता एखादा नवीन खेळाडू त्या रेसमध्ये येतोय का तो आजच्या दिवसामध्ये. कारण आजही प्रत्येक टीमला किंबहुना 4 मॅचेस खेळण्याची मुभा आहे किंवा सवलत आहे या ठिकाणी. अक्षय चला पंचांनी लगेचच मैदानाचा सलामीची जोडी मैदानात जायची आहे. इफेक्ट कमी करा बंद करा पूर्ण. हॅलो तर निश्चितच आतापर्यंत मला वाटतोय पिस्तूलकडे 205 या पॉइंट्सनं रेसमध्ये असणारा तोच पिस्तूल जितेश जाणार का. क्वालिफाईड पंच या वेळेला मात्र मार्गस्थ होताना दिसत आहेत. ऑफिशियल्स आहेत या सामन्याचे अधिकृत पंच म्हणून जबाबदारी आहे त्यांच्याकडे आणि येत्या 5 दिवसांमध्ये त्यांचा कसोटी या मैदानावरती पाहायला मिळाली. तर वैयक्तिक पहिलं षटक कोण घेऊन येतोय अक्षय या ठिकाणी. पूर्वार्ध तुम्ही पाहिलात पूर्वार्धामध्ये धावसंख्या धावपटलावर लगावल्या गेल्यात 51 आणि 52 धावसंख्येचा आव्हान समोर ठेवलाय. 30 चेंडू 52 धावसंख्या. आव्हान मोठंही नाही आणि छोटंही नाही खऱ्या अर्थानं. तसेच शिवाज्ञान प्रेसिडेंट पाहिजेस तुम्हाला विनंती असेल वरती तुम्हाला कॉम्बॉक्स दिलाय कृपया पायऱ्यांवर न बसता कॉम्बॉक्स मध्ये बसण्याची कृपा करावी. जीवन पाटील सिद्धू जोशी स्वतः आयोजक आहात तुम्ही कृपया आयोजकांनी देखील याची दखल घ्यायची आहे. कृपया कॉम्बॉक्स मध्ये बसण्याची कृपा करावी. समाधान पाटील यांनी प्रवीण मडवी यांच्याशी संपर्क साधायचा आहे. सिद्धू जोशी स्वतः आयोजक आहात कृपया नियमांचा काटेकोर पालन करण्याची जबाबदारी तुमची आहे. खऱ्या अर्थानं तुम्ही तुमच्या स्क्वॉडला घेऊन वरती जायचं आहे. पूर्वार्ध संपला उत्तरार्धाकडे वळतोय. उत्तरार्धामध्ये तुम्ही पाहताय SSD इंडियन्स विपक्ष शिवज्ञा प्रेसी एंटरप्राइजेसचा चालू असलेली लढत आणि या लढतीमध्ये 52 धावसंख्येचं आव्हान ठेवलंय. पहिलं षटक प्रगतीपथावर घेऊन आलाय संकेत पंडित एक उंच पुराचा गोलंदाज. पहिल्या पर्वामध्ये अक्षय या संकेतला खरं तर सूर गवसला नव्हता. पहिल्या चेंडूवरती किंवा मला वाटतोय सराव करत असताना ज्याच्या हाताला दुखापत झाली आणि जमनाबाई हॉस्पिटलकडे त्याचा मार्ग मोकळा झाला MPL सीझन फर्स्टमध्ये. त्याच्यानंतर मात्र त्यांनी कमबॅक केलं MPL मध्ये. आता MPL सीझन 4 खेळतो आहे आणि SSD इंडियन संघाकडून पहिला षटक हाताळतोय. अतिशय सुरेख मांडण्याचा प्रयत्न काय होणार. वाव अतिशय सुरेख कर्णधारांना अगदी साजेसा
एफर्ट त्या ठिकाणी दिला आणि एक धावसंख्येबरोबर स्वतःचं खातं उघडलं. एक धावसंख्येबरोबर धावसंख्या वधारली गेली 1-0. संघाचं आणि स्वतःचं खातं उघडलं प्रवीण घासे यानं. या ठिकाणी रमेश परशुराम पाटील काँग्रेस कमिटी प्रेसिडेंट मोठी जुई यांच्याकडून 251 रुपये. धन्यवाद रमेशजी पाटील. तर संकेत पंडित गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल. वैयक्तिक पहिलं आणि त्याचबरोबर सांघिक पहिलं षटक घेऊन येतोय आणि पहिल्या षटकावरती पहिल्या चेंडूचा खरपूस समाचार घेतला तो जितेश. हो, अगदी खोदून काढण्याचा प्रयत्न. इथं मात्र प्रेम. एक धावसंख्या झाली असती परंतु इथं मात्र जोखमीची धाव घेणं योग्य नाही कारण संपूर्ण संघाची मदार आहे. 52 धावसंख्या अजूनही आपल्याला स्वतः उभ्या करायच्या. आता 51 धावांची आवश्यकता 28 चेंडूंमध्ये. ओ शॉर्ट फुल टॉच चेंडू निवडला. स्क्वेअर लेग क्षेत्र जाईल चेंडू. सार 1 बाउन्स. सीमारेषेच्या आर पार चौकार. लागलाय या जितेशच्या बॅटला. येस, कॅप्टन जितेश भोईर यावेळेस काय कमालीचा चेंडू फेकलाय. इथं पूर्ण यावेळेस खोलवर टप्प्यावर टाकला चेंडू. संकेत पंडितच्या माध्यमातून थोडा बहुत कमबॅक करण्याचा प्रयत्न. तसेच यापुढचा होणारा सामना प्रिन्सी अँड प्रीता 11 विपक्ष काव्या एंटरप्राइजेस या दोन्ही संघाच्या संघनायकाने नाणेफेकीचा कॉल घेण्यासाठी यायचा आहे. फायनल डे मध्ये बरेचसे कार्यक्रम असतील आणि त्यामध्ये लागणारा वेळ हा छोटासा असेल. त्याच्यामुळं कृपया करून सर्व संघांनी याची दक्षता घेऊन वेळेच्या अभावी पूर्ण इथं उपस्थित राहायचं आहे. जरी 5 षटकांचे सामने असतील तरी अतिरिक्त 2 सामने खेळविणं गरजेचं आहे आणि निश्चितच एक सामना. तर प्लीज सर्वांना विनंती असेल, काव्या विपक्ष प्रिन्सी प्रीता आपल्याला दुसरा पुकार आहे. आपण लगेचच नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्सकडे मार्गस्थ व्हायचा आहे. संकेत आपल्या षटकातील शेवटचा चेंडू लास्ट टू गो. हाही अतिशय सुरेख खोदून काढण्याचा प्रयत्न होता. एक धावसंख्या ऑन साईडला ट्रॅव्हल केलेला चेंडू काय करतोय. 2 धावसंख्या पलवून काढल्या. या 2 धावसंख्येबरोबर धावसंख्या 2 वाधारल्या. धावसंख्या धावपटालावरती पाहायला मिळत आहेत बिनबाद 8च्या घरामध्ये. तर चला, काव्या एंटरप्राइजेस कर्णधार प्रवीण कामोटकर वेलकम, स्वागत आहे. नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी योगेश कामोटकर यांना विनंती केली जाईल की प्लीज आपल्या पवित्र शुभहस्ते प्रेझेंटेशन बॉक्समध्ये नाणेफेकीचा कौल होईल. टॉस का बॉस कोण असणार. आजच्या दिवसातील लीग प्राथमिक फेरीतील दुसरा सामना असणार आहे. पहिला सामना प्रगतीपथावरती आहे, मैदानावरती सुरू आहे. या पंचक्रोशीत असं वाटलं होतं की माय माऊली अक्कादेवी मैदान यावेळेस खेळण्यासाठी मिळाला नाही तर MPL त्याच थाटात, त्याच आनंदात आणि त्याच उत्साहात होईल का, प्रश्न पडला होता या पंचक्रोशीतील आजूबाजूमधील अनेकांच्या मनामध्ये. परंतु मात्र तो प्रश्न सोडविला आणि ज्या ठिकाणी या टेनिस क्रिकेटची सुरुवात झाली होती त्याच मी मराठीला परत एकदा एक वेगळं रूप देण्यात आलं. चोबाजूनं अगदी जर आपण पाहिलं तर एक चांगल्याशा खेळण्यासाठी सुसज्ज तयारी केली गेली. योगेशजी कामोटकर आपल्याला विनंती असेल, चला आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या ठिकाणी विशाल कामोटकर, प्रवीण कामोटकर आणि टॉससाठी योगेश कामोटकर. क्रिकेट आणि कामोटकर हे नाव तसं पाहिलं तर अगदी मोठी टेनिस क्रिकेटमध्ये फार जुळतं मिळतं आहे. एकीकडे विशाल कामोटकर, दुसरीकडे प्रवीण कामोटकर, तर तिसरीकडे टॉस टाकण्यासाठी आमचे अजूनही आपल्याकडे व्यावसायिक पंचांची कामगिरी करणारे पंच आपल्याला हुडकायचे आहेत येत्या 2 वर्षामध्ये, जे की निश्चितच मग वसंत परशुराम पाटील सारखा एक क्वालिफाईड पंच होता, अनंता शांताराम भोईर सारखा, घनश्याम परशुराम पाटील सारखा, भरत रामभाऊ भोईर यांनी व्यावसायिक खरं तर पंच म्हणून त्या असोसिएशनला जॉईन करणं गरजेचं आहे. गावंडे सर, ओ अतिशय सुरेख, हीच ताकद, हीच मिजाज, हाच दरारा बॅटमधून फाईन लेग कडे पाठवला. सी आपण पाहू शकाल प्रवीण घासे
यांच्याकडून ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी रोख रक्कम 50,000 रुपयाची धनराशी आहे स्मार्ट सिटी अँड डेव्हलपर्स कडून. तर अशा अनेक चाहत्यांनी आणि समोर असणारी जी बाईक किंबहुना अगदी आत्ता लाखाच्या घरात जाते, तर ती बाईक आपल्याला दर सीझनला माजी सरपंच दीपक बाळाराम भोईर यांच्याकडून दिली जातो आहे. हा क्रिकेट आहे. पाहूया पहिल्या चेंडूचा खरपूस समाचार घेतला, एका उगवत्या ताऱ्याला अनुभव दाखवला आणि आपल्या बॅटची मनगटाची ताकद, त्याचं स्ट्रॉंग झोन आहे खरं तर. आणि निश्चितच अशा प्रकारे आपण जर कॅमेऱ्याच्या अँगलनं त्या तिकडे जर अगदी अँगल दिला तर किशोर पंडित प्रीता अँड प्रिन्सी 11चा एक खेळाडू व्यावसायिक. हो, इथं मात्र निश्चितच काय होतोय, तोच क्षेत्र तोच झोन निवडला जाईल का. हो, अप्रतिम प्रयत्न होता महेशचा, फसला गेला. 2 धावसंख्या पलून काढल्या. 2 धावसंख्या बरोबर धावसंख्या वधारल्या. धावसंख्या धावपटलावरती 16च्या घरात. 16 लॉस ऑफ नॉन विकेट्स. कोणत्याही प्रकारची सफलता नाही अक्षय अजूनही. खराब चेंडू फेकला होता पुष्कर यांना, परंतु खराब चेंडूवर खराब फटका देखील खेचला होता जितेश भोईरनं. किंबहुना थोडाफार चान्स होता, शॉर्ट चान्स म्हणावा लागेल. महेश भोईर त्या चेंडूकडे आले होते, परंतु जजमेंट थोडाफार चुकला आणि परिणामी जितेश भोईर आपल्या क्रीजमध्ये सुखरूप मिळालेल्या वेळामध्ये 2 धावसंख्या काढल्या आणि 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या धावपटलावर 16च्या घरामध्ये. 16 लॉस ऑफ नन विकेट. अद्यापर्यंत कोणताही गडी गारद झाला नाहीये शिवाज्ञा एंटरप्राइजेसचा. यावेळेस थोडीफार खराब गोलंदाजी करत असताना पुष्कर संघनायकांना विश्वास दाखवलाय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा दुसरा षटक घेऊन आलाय आणि दुसरं षटक कशा पद्धतीने हातलावं याचं यावेळेस उत्तम उदाहरण दाखवत नसताना पुष्कर पाटील तुम्ही पाहताय. तसेच मान्य श्री प्रमोद पांडुरंग पाटील यांच्या माध्यमातून आमच्या या आयोजनाकरिता 201 रुपयाची धनराशी आले. म्हणलं शतक शरून आहे. यावेळेस हलक्या हाताने खेळून काढलाय पुन्हा एकदा चेंडू. कॅप सिलेक्शन एक तर मिळाली, दुसरीचा कॉल केला जाईल. खराब क्षेत्ररक्षण, फंबलिंग क्षेत्ररक्षण, चेंडू फरार, खणखणीत दणदणीत चौकार. उत्तरार्धामध्ये तुम्ही पाहताय ऋतिक गावंड संघाचा सरसेनापती चूक करतोय. त्या चुका यावेळेस मात्र सावराव्या लागतील संघनायकांना आणि आपल्या क्षेत्ररक्षकांना. थोडाफार छोटा आहे. समोर फलंदाज जितेश भोईर सारखा दिग्गज फलंदाज आहे. हा चेंडू यावेळेस पाहिला, हेरलाय, कव्हर रिजन सिलेक्टेड, चेंडू फरार, खणखणीत चौकार. महागडी गोलंदाजी म्हणावी लागेल पुष्कर पाटीलच्या माध्यमातून. पहिल्या षटक आपल्याला संकेत पंडितांनी फक्त अवघ्या 8 धावसंख्या खर्च केल्या होत्या, परंतु यावेळेस पुष्कर आला. वैयक्तिक पहिल्या संघाकडनं दुसरं षटक घेऊन 4 मध्ये खर्च केला 17 कोणाच्या बाजून असेल खतरा. 17 समोर जितेश भोईर, 2 चौकार 1 षटक. आता 27 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी आहे SSG इंडियन संघाला. परत एकदा अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न महेश. अगदी सुरेख. असं वाटलं होतं झेल होईल का. 1980 हा झेल देखील तितकाच हार्ड होता, परंतु यावेळी 100% एफर्ट कशाला म्हणतात ना, त्याचं उत्तम उदाहरण महेश यांनी दाखवला. आता मात्र अक्षय SSG इंडियन संघाच्या आशा पल्लवित होताना दिसत आहेत. एक नवीन पालवी
कारण अजूनही 27 धावांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. तेवढेच वाखाणण्यात जो गोलंदाज, तेवढेच अगदी उत्तम गोलंदाज, तंत्रशुद्ध गोलंदाजी करणारे गोलंदाज आले तर समोरच्या टीमला थांबविता येईल. परंतु पाहायचं आहे वन डाऊन साठी मात्र एक चिवट खेळाडू त्याचं नाव आहे जीवन. नॅट नंबर 3 वन डाऊन साठी येतोय जीवन. खऱ्या अर्थानं विदाऊट प्रॅक्टिसचा खेळणारा जीवन, सराव हा खूप गरजेचा आहे. परंतु कमी सराव आणि जास्त फटकेबाजी करणारा जीवन मैदानावर दाखल झालाय. शॉट एक्स्ट्रा कव्हरला मात्र चेंडूला फील्ड होतोय. तोपर्यंत एक धावसंख्या पूर्ण होतोय. एक धावसंख्येनिशी षटकाची सुद्धा समाप्ती जाहीर करतायत क्वालिफाईड पंच. आणि एक षटकाच्या या वैयक्तिक आणि सांघिक 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटालावरती पाहायला मिळत आहेत ती 1-26च्या घरात. अजूनही जमेची बाजू त्यांच्यासाठी आहे की जितेश सारखा फलंदाज, एक हार्ड हिटर, खरं तर ज्याचे फटके फक्त स्क्वेअर फाईन लेग नाही तर 360 असत आहेत. मोठमोठे फटके, लांब लचक फटके असत आहेत आणि टायमिंगही उत्तम देत असतोय प्रत्येक चेंडूला. असा मात्र जितेश परतला आणि तेवढेच मात्र 2 मातब्बर फलंदाज आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहेत. जीवन पाटील, प्रवीण घासे. 26 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू 26 धावा, 3 षटक बाकी. अठरा चेंडू 26 धावांची आवश्यकता म्हणजे तसं पाहिलं तर अर्धा पल्ला पार केलाय. परंतु अतिरिक्त अजूनही 1 षटक एक्स्ट्रा आहे. 2 षटकांमध्ये 26 धावसंख्या उभ्या केल्यात. या वेळेला मात्र विकेट कशा प्रकारचे फॉलोअप करता येतील असा विचार मंथन करताना दिसत आहेत. ड्रिंक ब्रेक नंतर लगेचच मैदान सजवायचं आहे. SSB इंडियन संघ ज्यावेळेस ही शृंखला चालू झाली, प्रतियोगिता चालू झाली, त्यावेळेस मात्र ज्या संघानं मजल मारली होती तो संघ यावेळेस मात्र नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करून प्रतिस्पर्धी टीमकडून 12 धावसंख्येचं आणि इथं मात्र या 12 धावसंख्येनं 52 धावसंख्येचा टार्गेट उभा करतायत. त्याला मात्र भडीमार उत्तर देताना दिसतोय तो शिवाज्ञ अँड प्रेसी. खऱ्या अर्थानं थोडाफार शिरकाव करण्याचा प्रयत्न असेल SSD इंडियन संघाचा. जितेश भोई सारखा मोहरा गारद झाल्यानंतर त्याची जागा भरून काढण्यासाठी जीवन पाटील मैदानामध्ये दाखल झालाय. वैयक्तिक पहिलं, संघाकडनं तिसरं, वैयक्तिक दुसरं, तर संघाकडून तिसरं शतक घेऊन आलाय संकेत पंडित. 18 चेंडू मध्ये करायच्या 26 धावसंख्या. या 26 धावसंख्या कशा पद्धतीनं रोखल्या जातील हा येणारा वेळ, येणारा काळ सांगून जाईल. परंतु 18 मध्ये 26 कशा पद्धतीनं चेस केल्या जातील हा येणारा वेळ आणि येणारा काळ सांगून जाईल. खऱ्या अर्थानं समोर फलंदाज जीवन, नॉन स्ट्रायकिंग कडे प्रवीण घाशे आणि गोलंदाजीच्या उंबरठ्यावर गोलंदाज संकेत पंडित. ज्यानं पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक फेकलं त्यामध्ये 8 खर्च केल्यात. खऱ्या अर्थानं क्रीजवर असे 2 फलंदाज आहेत ना की जे विदाऊट प्रॅक्टिसनं खेळतात. सराव कमी. पुन्हा एकदा यावेळेस चेंडू गॅप सिलेक्शन, पुन्हा एकदा चेंडू फील्ड होतोय आणि चेंडू फरार. चेंडू जातोय खणखणीत, दणदणीत चौकार. आनंदात आहेत आणि त्यांचे संघ मालक सुद्धा एक वेगवेगळ्या ड्रेसिंगमध्ये येत आहेत. कारण हा उत्साह एक सण आहे, उत्सव आहे मोठी जुईचा. मोठी जुई प्रीमियर लीग म्हणजे ऑफस्टिकच्या अतिशय जवळून जाणारा चेंडू शफल होण्याचा प्रयत्न जीवनचा होता. शफल झाला चेंडूवरती, परंतु या वेळेला मात्र 0 या चेंडूची धावसंख्येची मोहर लागली जातोय त्या चेंडूवरती. तदनंतर या स्पर्धेला सुरुवात झाल्यानंतर मुख्य मान्यवरांवरती स्पर्धा न थांबावीत आपल्या गावातीलच काहींच्या पवित्र शुभस्ते या स्पर्धेचा उद्घाटन. इथं मात्र निश्चितच एक सुंदर झेल होता. झेल मात्र भूमीला दान झाला. 2 धावसंख्या पलून काढल्या. इथं मात्र झेलवरती प्रयत्न करणं गरजेचं होतं. थांबून राहिला फलंदाज क्षेत्ररक्षक आणि मात्र इथं 2 धावसंख्येचा निर्वाला. 2 धावसंख्येबरोबर 2 धावसंख्या वधारली. धावसंख्या धावपटालावरती पाहायला मिळत आहेत त्या 32च्या घरात 32. 16 चेंडू 20 धावांची आवश्यकता.
हो, अतिशय सुरेख आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न, किंबहुना स्पीड व्हॅरिएशन बदल जर बघितले चेंडूवरती ना अक्षय, तर अतिशय वेगवान गोलंदाजी करणारा गोलंदाज आत्ता मात्र संथ गतीने चेंडू फेकला. त्याला ठाऊक होतं की या वेळेस मात्र आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न करणार जीवन. थांबून ठेवलं त्याला. हो, अतिशय सुरेख पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरून चेंडू जातोय. वन बाउन्स, एक दर्जेदार चौकार. संदेश नाही तर याच्यातून परत एकदा अतिशय सुरेख उंची उचली दिलेला चेंडू. षटकाची समाप्ती. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन आला होता संकेत. संकेतनं पहिलं षटक फेकलं होतं, 8 धावा संख्या दिल्या होत्या आणि एक सफलता प्राप्त केली होती. दुसरा विकेट सफलता नव्हती. दुसरा षटक घेऊन आला 10, म्हणजे 12 चेंडू हाताळताना 18 धावसंख्या फक्त प्रतिस्पर्धी टीमला देतोय संकेत. नक्कीच. गावातील इंजिनियर आदरणीय विनय शिवदास कुळ यांच्याकडून 501 रुपया. तर आपल्या गावातील 40 प्लस मास्टर 12 चेंडू 16ची गरज. टेनिस क्रिकेटमधील टायगर भरत रामभाऊ भोईर यांच्याकडून 501 रुपयाची धनराशी येतोय. 12 चेंडू 16 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी आहे. थांबवून ठेवण्यासाठी आता स्वतः ऋतिक गावंड कर्णधार कुणाला गोलंदाजी ट्रॅकवरती आणतोय पाहायचं आहे. ज्याच्याकडून क्षेत्ररक्षण मात्र थोडंसं अगदी लेझी ठरलं होतं, तोच मात्र गोलंदाज या वेळेला गोलंदाजी मार्कवरती येतोय, विकी गावंड. ही संकल्पना खरं तर 4 वर्षापूर्वी ऑफिस कट्टा यांच्या माध्यमानं राबविली गेली आणि मोठी जुई प्रीमियर लीगचा पहिला पर्व मोठ्या आनंदात उत्साहात झाला. 4 पर्व होत आहेत, 5व्या पर्वाकडे आपण वाटचाल करतोय आणि खरं तर आणि निश्चितच या ठिकाणी 5वा पर्व आपल्या भेटीसाठी येणार आहे. पॉइंटच्या दिशेनं एक चिवट खेळाडू ढकलून देतोय. डिपकॉर पॉइंटला मात्र क्षेत्ररक्षण होतोय. तोपर्यंत एकच धावसंख्या पूर्ण. एक धावसंख्येबरोबर धावसंख्या वधारली. धावसंख्या धावपटावरती 1 निशी वाढतोय. 37च्या घरात 37. आणि निश्चितच आता या ठिकाणी अगदी त्या विषयावरती चर्चा होईल. तोपर्यंत जाऊया विकी गावंड गोलंदाजी मार्कवरती सज्ज. जीवनसाठी जीवन मात्र आपला फुलटॉस चेंडू. खरपूस समाचार. चेंडू विरकावला सीमा रेषेच्या बाहेर. षटकार.
तो जीवन अतिशय सुरेख उंची दिलेला चेंडू विकी गावण निर्धाव चेंडूची मोहर. चौथा षटक आणि चौथ्या षटकातील चौथा चेंडू घेऊन येईल अक्कादेवी टेम्पल एंड कडून. तसं पाहिलं तर 52 धावसंख्या अक्षय म्हणजे एवढ्या मोठ्या बलाढ्य टीम समोर थोड्याशा कमी वाढल्या. हा चेंडू यावेळेस पायचीच्या अपील पंचांनी उचलून धरलाय. जीवन पाडेल बॅक टू द ग्राउंड. तो आता मात्र समीकरण येऊन राहिले. 8 चेंडू 9 धावांची आवश्यकता. निर्णायक विजयासाठी सेकंड लास्ट टू गो विकी गावण. अतिशय सुरेख म्हणजे तसं पाहिलं तर सामना जड होईल का रंगतदार होईल का. कमी धावसंख्येमध्ये सुद्धा एक सामना रंगतदार होण्याची शक्यता इथं मात्र पाठविला गेला तो अर्थात सनीला. जीवन या वेळेला जीवनला मात्र जीवनदान नाही. लेग बिफोर विकेट्सनं पायचीच्या स्वरूपात अतिशय नाराज अवस्थेमध्ये जीवन परतताना दिसतोय. डगआउटमध्ये शिल्लक असणार आहे चेंडू 8 आणि विजयासाठी धावसंख्या अपेक्षित आहेत 9. 1-2 विकेट फॉलोअप झाले की परत एकदा सामना झुकला जाईल. अतिशय सुरेख ताकदीचा वापर. आले आले आपल्या बॅटचा तोंड उघडला. चेंडू पाठवले सीमारेषेच्या बाहेर. षटकार. आवश्यकता आता सामन्यामध्ये औपचारिकता ठेवेल का किंबहुना विकी गावण समोर रोखणार का. आडव्या पट्ट्यात खरं तर बेहिशोबी फटका होता. या वेळेस मात्र चेंडून दिल्या खऱ्या 6 धावा. अतिशय सुरेख. इथं मात्र निश्चितच चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. या षटकाची समाप्ती जाहीर करता 4 षटकं संपली. पहिला षटक घेऊन आला होता संकेत. या संकेतनं 8 धावा. दुसरा षटक घेऊन आला पुष्कर. ज्या पुष्करनं 18 धावा. तिसरा षटक घेऊन आला संकेत 10 धावा. म्हणजे एकानं 18 दिल्या तर दुसऱ्यानं 2 षटकामध्ये फक्त 18 दिल्या. तिसरा षटक चौथा षटक घेऊन आला विकी आणि या विकीनं मात्र 13 धावसंख्या दिल्या. त्यामध्ये एक षटकाराचा समावेश. अन्यथा हा षटकार जर लागला नसता तर किंबहुना एक गोल्डन ओव्हर म्हणून एक सोनेरी षटक म्हणून या गुणपटलावरती आपल्याला पाहायला मिळाला असता. अक्षय नक्कीच सर. तुम्ही पाहताय शेवटचा स्लॉग ओव्हरचा षटक 6 मध्ये करायच्या 3. या 3 डिफेंड केल्या जातील का. गोलंदाज स्वतः संघाचा सरसेनापती ऋतिक गावंड आलाय. 6 मध्ये करायच्या 3 खऱ्या अर्थानं 3 डिपेंड केल्या जातील का की 3 सहजरित्या चेस केल्या जातील. येणारा वेळ येणारा काळ सांगून जाईल. सड्यासारखा रंग बदलणारा क्रिकेट तुम्ही मैदानावर पाहताय. कधी फलंदाजाच्या बाजूने तर कधी गोलंदाजाच्या बाजूने. डिफेंड करताना मला वाटतोय आता 1 ते 2 सफलता गरजेच्या आहेत. त्यावेळेला या सामन्यामध्ये प्रेक्षकांना एक वेगळा उत्साह पाहायला मिळेल. तर एकीकडे असणार स्वतः कर्णधार तर दुसरीकडे प्रवीण घाशे जो की सलामीसाठी आलाय. सलामीसाठी आल्यानंतर अजूनही तग धरून मैदानात आहे. अतिशय सुरेख जोरदार अपील करण्याचा प्रयत्न. अपील मात्र या वेळेला फेटाळला. लेग बिफोर विकेटचा अपील होता. 0 धावसंख्येची मोहर. 5 चेंडू 3 धावा. या वेळेला मात्र परत एकदा आणि निश्चितच जे हारलेले कर्णधार आहेत ते मात्र या सामन्याचा एक छानसा आस्वाद घेण्यासाठी आमच्या कॉम्बॉक्स मध्ये येताना दिसत आहेत. ऋतिक गावण अतिशय सुरेख मांडण्याचा प्रयत्न. ऑफ ड्राईव्ह केलेला चेंडू. 1 धावसंख्या देतोय. 1 धावसंख्येनं धावसंख्या वधारली गेली. धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळतोय ती 50. अर्धशतकी केली पूर्ण. शिवाज्ञा प्रेस एंटरप्राइजेस. आता उर्वरित 4 चेंडू 2 धावांची आवश्यकता. या वेळेला दिशा बदलली. स्ट्राईक मात्र बदलली. तेव्हा पंचांकडून गार्ड सुद्धा बदलला गेला. लेग स्टिक कडे बाहेर खेळणारा हा खेळाडू आपल्याला धावपट्टीवरती पाहायला मिळेल.
वैयक्तिक पहिलं आणि सांघिक शेवटचं षटक घेऊन आला स्वतः कर्णधार ऋतिकनं पहिला चेंडू अतिशय सुंदर फेकला. दुसऱ्या चेंडूवरती सुद्धा एक धावसंख्या प्राप्त झाली. आता मात्र सनी टू ऋतिक. अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न, यावेळेस काय होणार. एक धावसंख्या पूर्ण झाली. दुसरी धावसंख्या आणि 2 धावसंख्या विजय संपादन करताना दिसतोय. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन असेल या शिवाज्ञानी आणि प्रेस एंटरप्राइजेस संघाचा. हार्ड लक. या वेळेला मात्र खरं तर नशीब थोडे बलत्तर नव्हते. पुढच्या